माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा सोमवारी रस्ते अपघातात मृत्यू झालाय. सोलापूरवरून लातूरकडे जात असताना बेलकुंड येथे त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका विचित्र होता की गाडी थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. यामध्ये प्रवास करत असलेले आर.टी. देशमुख, त्यांचा वाहन चालक आणि बॉडीगार्ड हे गंभीर जखमी झालेत. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच आर.टी. देशमुख यांचा मृत्यू झाला. नेमका कसा झाला अपघात? आर.टी. देशमुख हे सोलापूरवरून लातूरकडे जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर बेलकुंड येथील उड्डाणपुलाच्या उतारावर पावसाचं पाणी वाहत होतं. गाडी वेगात असल्यानं उतारावर साचलेलं पाणी गाडीच्या समोरील काचेवर आलं. त्यामुळे वाहन चालकाला अंदाज न आल्यानं त्यानं अर्जंट ब्रेक मारला. ब्रेक मारण्याच्या घाईतच गाडी दिशाहीन झाली आणि उड्डाणपुलावरील 5 लोखंडी कठडे तोडत गाडी सर्व्हिस रोडच्या बाजूला येऊन पडली. गाडी अत्यंत वेगात असल्यानं कारने 4 पलट्या खाल्ल्या. हा अपघात इतका भीषण होता की गाडी अक्षरशः चक्काचूर झाली. जवळच पोलिसांचा आउटपोस्ट असल्यानं अपघातग्रस्तांना मदत मिळाली, पण उपचार करण्यापूर्वीच गंभीर जखमी झालेल्या आर.टी. देशमुखांचा मृत्यू झाला. खरं तर ज्या ठिकाणी आर.टी. देशमुखांचा अपघात झाला त्या ठिकाणी याआधीही असेच 3 अपघात झालेत, पण यामध्ये केवळ वाहनांचं नुकसान झालं आणि प्रवाशी किरकोळ जखमी झालेत. पण यावेळी माजी आमदारांचा मृत्यू झालाय. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्यावर पावसाळ्यात उतरणीला पाणी जमा होतं. हे पाणी वेगात असलेल्या वाहनाच्या काचेवर येतं. अचानक पाणी काचेवर आल्यानं चालकाला पुढचं काही दिसेनासं होतं. त्यामुळे वाहन चालकाचा अंदाज चुकतो आणि ब्रेक मारण्याच्या घाईत अनेक वाहनं पलटी होतात. राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झालाय. परिणामी महामार्गांच्या सखल भागात पाणी साठत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गांवर वाहनं सावकाश चालवा असं आवाहन केलं जात आहे. परंतु काही जण याच सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्यानं अपघाताला बळी पडतायत. त्यामुळे तुम्ही जर महामार्गांवरून पावसाळी हवामानात प्रवास करत असाल तर वेगावर नियंत्रण ठेवा आणि आपला जीव वाचवा. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.